पैसे ओटी. पण घरच्या लक्ष्मीचं असं स्वागत व्हावं याचं मला फार वाईट वाटतं. नाही बाबा, असं बोलू नका. सासूबाईंना प्रवासाचा शीण आला असेल. तुम्ही त्यांची काळजी घ्या. हे घे, तुझा आतमध्ये. मी सासूबाईंच्या तब्येतीकडे जरा बघतो. आज जे तुम्ही काय केलं ते चांगलं केलं नाहीत. मला तुमचं लेक्चर ऐकायचं नाहीये. तुम्ही स्वतःच लोकांना लेक्चर देता, दुसऱ्यांचं लेक्चर तुम्ही कशाला ऐकणार? पण मी तुम्हाला लेक्चर द्यायला आलोय नाही, मी तुम्हाला फक्त जाणीव करून द्यायला आलोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, सून ही घरची लक्ष्मी असते. ती फक्त ओळखता यायला हवी आणि त्यासाठी दिव्य दृष्टी लागते. ही लक्ष्मी दरिद्री भिकारडी. खरी लक्ष्मी होती मंत्राची मुलगी, शिकली सवरलेली, फॉरेनला वाढलेली. या घरात गंगेच्या काठी जन्मलेली मुलगी सून म्हणून हवी आहे. थेम्स रिव्हरच्या काठी जन्मलेली नकोय. ती आली असती तर बरोबर हुंडा आणला असता, चालो गाडी आणली असती. बंद करा, बंद करा. किती हे पैशाचं वेळ. काय कमी आहे तुम्हाला? काय कमी आहे तुम्हाला या घरात? धन दौलत, पैसा अडका, बंगला, काय कमी आहे तुम्हाला? समाजाची धुरा वाहणारे पुढारी लोक तुम्ही. त्यागाच्या गोष्टी तुम्ही लोकांना सांगता. हुंड्याची प्रथा बंद झाली पाहिजे, ती प्रथाच नष्ट करा, अशा घोषणा तुम्ही आपल्या भाषणातून लोकांना देता. आणि स्वतःच्या घरात मात्र अशाच प्रथेला तुम्ही खत पाणी घालता. एक लक्षात ठेवा, आज ही खरी खुरी लक्ष्मी तुमच्या घरात सून म्हणून आलेली आहे. एक दिवस असा उजाडेल, त्यावेळेला तुम्हाला तिचं महत्व कळेल. पण त्याआधी वेळ टळून गेलेली असेल. आणखी एक, सोन्याच्या नारळानं कधी लक्ष्मीची ओटी भरत नाहीत. माया, तर इकडे ये. माझा चष्मा दिसत नाही आणि रामायण वाचल्याशिवाय मला झोप येत नाही. जरा बात. हो. अगं पाठ घे, इतकी घाई कसली आहे तुला? पाठ घे. वाच. प्रभू रामचंद्राच्या मिलनासाठी सीताही उत्सुक होती. ती आपल्या रामाशिवाय जगूच शकत नव्हती. इतकी घाई कशाला? आरामात वाच. साहेब, दुधाचा ग्लास कुठे ठेवू? ठेव माझ्या बोडक्यावर. वडक्यावर दुधाचा? अरे तिकडे ठेव आणि जा रे बाबा. अरे थांबलास कशाला? जा ना. माझ्यावर कशा पायी कावताय? जातोय की. पण कैकेयीला रामाचं सुख पाहवत नव्हतं. तिला रामाबद्दल अतिशय. पुरे, त्या ओळी सोड आणि पुढचं वाच. रामाचा वियोग सीतेला सहन होत नव्हता. रामाचीही तीच परिस्थिती होती. सीतेला रामाने पुष्कळ शोधलं, पण सीता कुठेच नव्हती. सीतेवरील अतिशय प्रेमाने राम व्याकुळ झाला होता. लक्ष्मणाने रामाला खूप समजावलं, पण व्यर्थ. कारण सीतेशिवाय राम जगूच शकत नव्हता. गंगे, काय रे? ये गंगे, काय आहे? आता वरती बेडरूम मध्ये नवरा बायकोचा हंड्रीमून चालला असेल. हंड्रीमून?
म्हणजे काय? हंड्रीमून हंड्रीमून म्हणजे काय? हंड्रीमून म्हणजे ते नवरा बायको. आता कसं सांगायचं हिला? आपलं लगीन होईल ना तेव्हा कळल तुला. शरीर कुठेही असलं तरी मनाची ओढी रामाकडेच होती. लाईट गेले, लाईट गेले, लाईट गेले, लाईट गेले. लाईट कसे गेले? लाईट कसे गेले? सासूबाई, मी काय करू? काय करणार? जा. गंगे गंगे लाईट गेले. अंधाराचा फायदा घ्यायचा नाही. फार लवकर आलीस. मी तरी काय करणार? सासूबाईंनी रामायण वाचून दाखवायला सांगितलं. आज आपल्या लग्नाची पहिली रात्र. मला रडवू नका. माझी काहीच चूक नाहीये. माया, ये पैस. चूक माझीच होती. आपल्या दोघांच्या एकांतात ही तिसरी जाणारी वस्तू कशी आला? हा? कुलदेवतेच्या दर्शनाला चाललात. संध्याकाळी लवकर परत या. आपलंच देऊळ आहे, आपणच त्या देवळाचे ट्रस्टी आहोत. हं? तिकडे उतरण्याची पण सोय आहे. आजची रात्र तुम्ही तिकडेच उतरा. हा, काय सांगत होतात? काही नाही, मी जर सांगत होतो की वाटे तिकडे तिकडे कुठे थांबू नका, दिवसा देवळात परत या. हं? सांगितलेलं लक्षात ठेव. हा, सांभाळून जा रे. जानकी, ए जानकी, ए जानकी, आले बाबा. लवकर बाहेर ये. तो बघ, आपल्या देवस्थानचे विश्वस्त देसाई, त्यांचा मोठा मुलगा अजय आणि त्याची बायको माया इकडेच येत आहेत. माया, माझी माया, माझं बाळ. अगं, केवढी मोठी झालीस का तू? मला ओळखलंस? मी तुझी आई, मी तुझी आई. माया. जानकी, ए जानकी, अगं कुठे हरवलीस? आपल्या देसाई साहेबांचा मोठा मुलगा अजय आणि ही त्याची बायको म्हणजे. नमस्कार. नमस्कार. अहो नाही, तुम्ही कशाला तसदी घेताय? अगं, आईला कधी मुलीची तस्ती होते का? नाही, मी घेते. जा बाळ, त्यांना त्यांची खोली दाखव. चला या. बाळ, तुझ्यासाठी कॉफी आणते. आणि तुम्हाला काय साहेब? मला कॉफी चालेल. बर. मला कॉफी आवडते, यांना कसं माहित? दोघांनीही आपल्या मनासारखं केलं. त्याच दिवशी या असं बजावलं होतं मी त्यांना, पण अजून त्यांचा पत्ता नाही. ठीक आहे, येऊ देत त्यांना.
मी दाखवते माझा इंगा. माया हं? अगं कसला विचार करतेस? काय नाही. त्या बाईंना पाहिलं आणि मला माझ्या आईची आठवण झाली. माया अगं मला कळतात तुझ्या भावना. मला तिचा चेहराही नाही आठवत, पण रोज रात्री झोपताना मला ती अंगाई म्हणायची. त्याशिवाय झोपच येत नसे मला. आई अपघातात गेली आणि पण पप्पा म्हणायचे माझ्यासाठी गाणं. असं हं. ए मला पण म्हणून दाखव ना तुझं ते गाणं. अगं, हसायला काय झालं? मी हा मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवलं ना तर तुम्हाला चक्क झोप येईल. मी माझे डोळे सत्ताड उघडे ठेवेन. ए गाणं पण एक गोष्ट आहे बरं का. हं? गाता गाता तू मात्र झोपे नको जाऊस म्हणजे मिळवलंय. ए गाणं एक तास. हं. हम्म.